दशग्रंथी पती शोधण्यात आला. आता हिचा 6 शास्त्रांचा अभ्यास, पती पाहिला दशग्रंथी, पण संसारातलं एक सूत्र असं उलटे बापू, दोन्ही बी आफाट हुशार नको. एखादा दणका ठोकणारा पाहिजे, एखादा दणका झेलणारा पाहिजे, एखादा थोपडणारा पाहिजे, एखादा मार खाणारा बी पाहिजे, एखादी बाई डोळ्यात आणणारी पाहिजे तर माणूस खाली मान घालणाराही पाहिजे, माणूसने डोळ्यात आणत तर बाई खाली मान घालणारी बी पाहिजे. आणि दोन्हीच काट्या काढत तर घरमा हिरे कुदाशिवाय रावा होत नाही. हिरे कुदते ना मारा, दोन्ही जर असं एकदम आफाट राहतील मग कस काय होईल? जास्त काही दोघं अति हुशार नको, हे दोघं जीव आफाट हुशार आहे. कारण काय होतं, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. शबरी माता 6 शास्त्रांचा अभ्यास करणारे होत्या, दशग्रंथ पती होते, पण का निशाचरांच्या कुटुंबात जन्माला यावं लागलं? ऐका, सहज कोणती कन्या, कुठला मुलगा कुठल्या कुटुंबात येत नाही. गत जन्मात 6 शास्त्रांचा अभ्यास करताना राम कंठात घेतलेला होता. काय झालं फक्त, दशग्रंथ पती सोबत लग्न झाल्यानंतर ज्या प्रत्येक स्त्रीला रजस्वला धर्म येतो, 4 दिवस बाजूला बसावं लागतं, अशा कालखंडात पुनीत रामायण असं सांगतो. पुनीत रामायणातला मुद्दा आहे की रजस्वला अवस्थेत बाजूला बसताना शबरी मातेने एवढंच पाहिलं की माझा दशग्रंथी ज्ञानी पती हाताने करपलेलं भाजी बनवतोय, खातोय, पोळ्या, माणसाला भाजी पोळी बनवता येत नाही. हा एवढा विद्वान माणूस हाताने भाजी बनवतो, पोळ्या बनवतो, जमत नाही. बाई होईल तर होईल, माझ्यावर पाप पडेल ना. त्या रजस्वला अवस्थेत जो स्वयंपाक केला आणि जो पतीला खाऊ घातला त्याचं पाप निर्माण झालं. पण पुण्याई रामचिंतनाची तीज होती. पंप सरोवराच्या बाजूला जेव्हा निशाचरांच्या कुटुंबात जन्माला आलेली शबरी लहानाची मोठी झाली, लग्नाच्या वयापर्यंत आली, मग मैत्रिणीने सांगितलं, शबरी हे बोकड तुझ्या लग्नासाठी आहे. आणि लगेच ओळखलं की आपण ही पापाची जोड करायची